गडचिरोली जिल्ह्यात पावसाची रिमझिम थांबली असली तरी गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। वैनगंगा नदीला पाणी वाढल्याने गडचिरोली आष्टी महामार्ग पूर्णतः बंद झालाय। तसेच नदीलगत शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। गडचिरोली आष्टी महामार्गावर 2 दिवसांपासून पूर्णतः वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। पुरामुळे गडचिरोली आष्टी महामार्ग पूर्णतः बंद झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश रक्षमवार यांनी। आपण पाहूयात। 2-3 दिवसापूर्वी भंडारा व गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाले। आज 2 दिवसापासून पाण्याची रिमझिम थांबली असली तरी गोसीखुर्द डॅमचे पाणी सोडल्यामुळे विसर्ग वाढवल्यामुळे 1400 क्युसेसने विसर्ग वाढवल्यामुळे 33 दरवाजे त्यांनी खोललेले आहेत। त्यामुळे शेजारील गावाला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आता आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहोत। गडचिरोली आष्टी हा महामार्ग आहे। आपण पाहू शकता या महामार्गावर किती पाणी आहे आणि पूर्णपणे कॅमेरामन झूम करा, तिकडे करा, त्या ठिकाणी बघू शकता आपण पूर्णपणे पुलावरून पाणी आलेलं आहे आणि गावात पाणी शिरलेलं आहे। इथे काही शेतकरी आहे आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्यांची शेती सुद्धा पाण्यात गेलेली आहे। आपण म्हणजे नेमकं काय कसं नुकसान झालं हे त्यांच्याकडून विचारून घेऊया। नमस्कार, एनडीटीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। सांगा आपल्या शेतामध्ये किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव देवराव ठाकरे आहे। तर माझं शेत तलावाच्या बाजूला आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या धरणाच्या पाण्यामुळे माझी शेती पाण्याखाली गेलेली आहे। यापूर्वी पुन्हा एकदा पूर आलेला होता, त्यावेळेस पुन्हा जी पेरणी केलेली होती ती पूर्ण नष्ट झालेली होती। पण परत आता पुन्हा पूर येणार नाही या आशेने मी डबल रोवणी केलेली होती। यावर्षी धान पण चांगलं होतं, पण आता या भंडारा इतर गोसीखुर्दच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा माझं पीक पाण्याखाली गेलेलं आहे। तर मला शासनाला विनंती आहे की पाणी ओसरल्यानंतर लवकरात लवकर सर्वे करण्यात यावा आणि नुकसान भरपाई देण्यात यावी। पाणी वाढत आहे का कमी होत आहे? पाणी पुन्हा वाढतच आहे, वाढत चाललेलं आहे पाणी। गोसीखुर्दचं क्युसेस वाढवण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे। सकाळी पाणी त्या झाडापर्यंत होता, आता सकाळपासून आतापर्यंत 1-2 ते 3 तासामध्ये पाणी इथपर्यंत वाढलेलं आहे। आणि हे आपल्या आयरन ओरचे जाणाऱ्या गाड्या सुद्धा त्या पुलाजवळ उभ्या होत्या, रातोरात त्यांना सुद्धा मागे यावं लागलं। इथे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। रस्ता महामार्ग बंद झालेला आहे। पूर्णपणे शेतामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे। इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, एनडीटीव्ही मराठी, गडचिरोली।